जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत. ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी कामगाराच्या हातावर तरलेली आहे. तर अशा कामगार दिनाच्या, बौद्ध जयंतीच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर या ठिकाणी मी 3 लोकांविषयी बोलणार आहे. पहिले आहेत कोल्हापूरमधले आमदार संजय गायकवाड, दुसरे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री आणि तिसरे सनातनचे स्वामी आनंद स्वरूप. तर पहिले जे कोल्हापूरचे आमदार आहेत संजय गायकवाड, त्यांनी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं जे पुस्तक आहे शिवाजी कोण होता, तर या पुस्तकावरून त्या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत प्रशांत तांबी यांना फोनवरून दमदाटी केली, शिवीगाळ केली. बरं, ती शिवीगाळ करताना त्यांना याचं भान पण नाही राहिलं की आपण छत्रपती शिवरायांचा अपमान करतो आहे, त्यांच्याबद्दल अवमानकारक बोलतो आहे. तर तसं त्यांनी ते फोनवर दमदाटी करताना अपमान केलेला आहे. आणि दुसरे आहेत ते धीरेंद्र शास्त्री बागेश्वर धामचे, त्यांना लोक बागेश्वर बाबा म्हणून पण ओळखतात. तर नागपूरमध्ये कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये या बागेश्वर बाबांनी भाषण करताना बोलले की छत्रपती शिवराय थकले. ते थकल्यानंतर रामदास स्वामींकडे गेले आणि त्या रामदास स्वामींच्या पायावर मुकुट ठेवला आणि आता मी थकलो आहे, यापुढे मी काही राज्यकारभार चालू शकत नाही, अशा पद्धतीने छत्रपती शिवरायांचा अपमान होईल असा खोटा इतिहास त्यांनी त्या भाषणामध्ये सांगितलेला आहे. तर इतिहासात असं कुठंही घडलेलं नाही. तर त्यांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अपमान केलेला आहे. आणि तिसरे आहेत स्वामी आनंद स्वरूप. आता हे जे बागेश्वर बाबांचं प्रकरण घडलं, त्या प्रकरणात बागेश्वर बाबांचं समर्थन करताना हे आनंद स्वरूप काय म्हणाले की छत्रपती शिवराय हे लढाया लढलेच नाहीत, खरे तर लढाया लढले पेशवे आणि नाव झालं छत्रपती शिवरायांनी. म्हणजे हे बाबा पण किती खोटा इतिहास पसरवण्याचा प्रयत्न करतायत. इतिहासात जे काही घडलंच नाही असं खोटं बोलायचं आणि छत्रपती शिवरायांचा अपमान करायचा. आता हेच आनंद स्वरूप बाबा त्या खरात बाबाच्या प्रकरणामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पण अवमानकारक बोलले होते, अपमानकारक बोलले होते. मग या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचा जर असा अपमान होत असेल, अशा बुवा बाबांकडून रोज अपमानकारक जर बोललं जात असेल, तर मग हा महाराष्ट्र शांत कसा? या महाराष्ट्रातली जनता असा अपमान सहनच कसं काय करते? महापुरुषांबद्दल असं वादग्रस्त विधानं करायचे. हे महापुरुष जिवंत असताना सुद्धा यांचे अपमान केलेले आहेत, यांना त्रास दिलेला आहे आणि आता सुद्धा तेच प्रकार चालू आहेत. अजून किती दिवस हे असं चालणार आहे? मागच्या आठवड्यातच सोशल मीडियावर मी अभिनेते किरण माने यांचं चंद्रपूरचं भाषण ऐकलं होतं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झालेलं ते भाषण होतं, ते मला ऐकायला मिळालं. तर त्याच्यात त्यांनी खूप सविस्तरपणे या गोष्टी सांगितलेल्या आहेत की का हे असं होतं. हे जे असे वादग्रस्त वक्तव्य करायचं, महापुरुषांबद्दल अपमानकारक बोलायचं, हे जे आहे तर हे ठरवून केलं जातं आणि याला मीडिया खतपाणी घालते. तर हे असं करून हे मनुवादी तुम्हाला, आम्हाला, सर्वसामान्य जनतेला तपासून पाहत आहे, चेक करत आहे की हे लोक अशा घटनांवर प्रतिक्रिया देत आहेत की नाही, कुठं व्यक्त होत आहेत की नाही, हे झोपलेले आहेत की जागे आहेत. आपण जर यांचे आदर्श, अस्मिता, महापुरुष, महामानव यांच्याबद्दल कुठेही काहीही बोललो तर हे सहन करतायत की प्रतिक्रिया देत आहेत, हे तपासलं जात आहे, हे चेक केलं जात आहे मित्रांनो. कारण यांना जे मनुवादी राष्ट्र आणायचं आहे त्यासाठी तुम्हाला ते चेक करत आहे, त्याची ती पूर्वतयारी करत आहे. त्यामुळे जागे होण्याची वेळ आलेली आहे. जागे व्हा बहुजनांनो, जागे व्हा. कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेलेले आहे की जो समाज, जो वर्ग, जो देश इतिहास विसरतो तो कधी इतिहास घडवू शकत नाही. आणि याच इतिहासाचं भांडवल करून गुलाम बनवलं जातं आणि त्यांना माहिती आहे हा इतिहास विसरलेला समाज आहे, वर्ग आहे. म्हणूनच तुम्ही तुमच्या महामानवांच्या, त्यांच्या इतिहासातील प्रसंगांच्या अपमानावर जर असे गप्प बसले तर तुमची गुलामी नक्की आहे मित्रांनो. तर वेळीच आणि आत्ताच सावध व्हायला पाहिजे, जाग व्हायला पाहिजे, यावर काहीतरी बोललं पाहिजे. असे महामानवांचा अपमान करणाऱ्यांचा, खोटा इतिहास सांगणाऱ्यांचा विरोध केला पाहिजे, निषेध केला पाहिजे, त्यावर बोललं पाहिजे, कुठंतरी व्यक्त झालं पाहिजे, आंदोलनं केली पाहिजे. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये
तुमची आमची गुलामी नक्की आहे मित्रांनो. तर विचार करा या गोष्टीवर आणि वेळी सावध व्हा. मला काही जास्त बोलता येत नाही, माझा अभ्यास तेवढा खोलात नाही आहे, त्यामुळे एवढंच मी बोलतो. या ठिकाणी मी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.